पडता जड भारी दाशी आठवावा हरी मग तो होऊन दिसीन आडगाले सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने मग तो होऊन दिसीन आडगाले सुदर्शन तुका मने प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊन देसीन आडगाले सुदर्शन विडल विडल मुंडरीकाय धातून मुनंगरे समागत्य तिष्ठन्दमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संदाजया त्यांच्या गुरुपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दुलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबर याच्या अभंगातून भक्तावर संकट आल्याच्या नंतर भक्तांनी नेमकं काय करायचं याचं उत्तर देणारा अभंग विडल अभंग सेवेकरता घेण्याचं कारण या डासळा नगरीमध्ये ज्या निमित्तानं हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे भक्त सम्राट हनुमंतरायांच्या मंदिराच्या कळसारोहण सोहळा आणि या कळसारोहण सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित भव्य दिव्य हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोहळा कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौबदार शिष्टीवाले मातृवर्ग पितृवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते मार्गदर्शक प्रेरणास्थान व्यासपीठ चालक झाले सगळे आता हा सगळ्याला धन्यवाद शेवला प्रारंभ विडल ज्यांच्या नियोजनातून हा नामयज्ञ सोहळा संपन्न होत आहे आपल्या गावचं तरुण तडफदार व्यक्तिमत्व आणि नाशिक जिल्ह्यात एक थोर उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा आपल्या गावचं भूषण आमचे परमार्थ स्नेही रामभाऊजी वाघ रामभाऊंच्या सुंदर अशा नियोजनातून हा सोहळा संपन्न होत आहे खूप दिवसापूर्वी त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधून आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि अत्यंत तरुण तडफदार व्यक्तिमत्व उद्योजक क्षेत्रामध्ये विशेष पद्धतीने त्यांनी क्रांती केलेली आहे पण एवढा असून सुद्धा गावाविषयी अंतकरणातलं प्रेम तिळभर सुद्धा कमी झालेलं नाही म्हणून गावात एवढा सप्ताह केला आता एवढा सप्ताह ते नाशिकमध्येही करू शकले असते परंतु आपल्या गावाविषयी गावची नाळ ज्याला जोडलेली असते ती तुटू न देता आपल्या माणसांविषयी अंतकरणामध्ये कळवळा असणं आणि आई वडिलांवर विशेष श्रद्धा असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रामभाऊ आई वडिलाला ते दैवतच म्हणतात देवच म्हणतात आणि म्हणून आज आपल्याची या मातीमध्ये त्यांनी हा भव्य दिव्य सप्ताह आयोजित केलेला आहे आणि एक सांगतो एवढा सप्ताह करायला पैसा आहे पैसा नाही हा गौण विषय फक्त पैशावाले सप्ताह करतात असं नाही असा सप्ताह करायला फक्त वाघाचं काळेज असावं लागतं मोठ्या मोठ्या तालुक्याला आणि गावाला एवढा नामयज्ञ सोहळा संपन्न होत नाही आज एवढा हा भरगतचा मंडप एवढा भरगतचा समाज एवढं सुंदर नियोजन पाहिल्याच्या नंतर डासाळ्यामध्ये कीर्तन चालू असं वाटतच नाही साक्षात पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू आहे की काय आणि इंद्राच्या वैभवाला लाजवेल असा हा सोहळा आहे विडा भव्य दिव्य मंडप हे ज्ञानोबा आहे तुकोबा यांचं अधिष्ठान म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद त्यांच्यावर ज्यांनी संस्कार घडवले असे धन्य माता पिता तयाच्या आई वडिलांच्या चरणी मी सुद्धा साष्टांग दंडवत आदी करून त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार समस्त ग्रामस्थ मंडळी
सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता. विडल या कीर्तन सेवेसाठी मृदुंगाचे साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग वादक, मृदुंग महामेरू आणि लग्गे सम्राट म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो असे हरिभक्तपरायण अरुणजी महाराज कदम महाराज या ठिकाणी, अरुण गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर असे गायनाचे साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, महाराष्ट्राचे गान कोकिळा, भजन सम्राट हरिभक्तपरायण आमचे पंढरीनाथ महाराज कदम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना चालेला ज्यांनी साथ केले असे नामवंत गायक भजन सम्राट येवले महाराज, त्यांची उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे परमार्थच हरिभक्तपरायण काकडे महाराज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट वाघ महाराज, सगळे वाघच गोळा केलेत बुवा. वा. आदी करून सगळे पंचक्रोशीतील परिसरातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी, प्रवचनकार, कथाकार, उपस्थित सर्वरती महारथी मंडळी, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. हिंगोलीवरून आज माझ्या कार्यक्रमाला विशेष ज्यांची उपस्थिती आहे, 200-250 किलोमीटरवरून आज ते माझ्या प्रेमापोटी उपस्थित झालेले माझे अत्यंत जवळचे मित्र आमचे नामदेव भाऊ आणि मदन भाऊ, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आमचे ते रामलखन आहेत बरं का, खूप प्रेम करतात. त्यांचे 200-250 किलोमीटरची रेंज आहे. त्यांच्या गावापासून कुठेही कीर्तन असू द्या 200-250 किलोमीटरवर ते येतातच. आज ते हिंगोलीवरून आले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे लाड नांद्र्याचे नवनाथ भाऊ असतील, हे सगळीच मंडळी माझ्या प्रेम करणारी मंडळ आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करण्यास शक्य नाही. आमचे बंधू प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे आभार. शेवेला प्रारंभ. विडा सगळ्यांचा नामोल्लेख करण्यास शक्य नाही. जेवढ्यांची नावं घेतली तेवढे सगळे देव, आणि ज्यांची नावं राहते ते महादेव, म्हणजे ते ह्यांचे बी देव. हे सांगतो ज्ञानदेव, तुम्ही आहे ब्रह्मदेव. चांगल्या कामाला वाकडा चालते ते चांग देऊन, चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव. विडल अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे. आणि भक्तावर संकट आल्याच नंतर भक्तांनी नेमकं काय करायचंय? पडता जडबारी दाशी आठवावा हरी. मारुतीरायाच्या मंदिराचा कळशावरून सोळाय. हनुमंतराय हे दैवत असे. अरे प्रत्येक गावागावामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर नाही, पण हनुमंतरायांचं मंदिर प्रत्येक गावात आहे. देवापेक्षा भक्त इको नका देव, देवापेक्षा भक्ताची पावर जास्त आहे. विडल 4-5 जण एकत्र बसले, त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. म्हणजे सगळ्यात मोठं जगात काय? एक म्हणला सबसे बडी पृथ्वी है, दूसरा म्हणा गप पृथ्वी बडी. अभ्यास कर. अरे पृथ्वी का है की बडी? हो तो शेष के माथे पे खडी. शेषाच्या डोक्यावर म्हणजे चेंडू सारखी तिघाची मोठी. त्याच्या पुढचा मला शेष बडा. थांब रे, अभ्यास करे जा. शेष बडा, शेष का है का बडा? हो तो भगवान शंकर जी के गले में पड़ा. शंकर बडा. थांबा, अभ्यास पूर्ण करा. दुसरा म्हणला शंकर का है का बडा? उसका कैलाश पर्वत रावण एक बाण से उकाडा. त्याच्या पुढचा म्हणला रावण बडा. पियाला का काय म्हणला? रावण बडा म्हणतो. अरे रावण का है का बडा? हो तो राम जी के बाण से उड़ा. तो श्री राम बड़ा. अरे श्री राम का है का बड़ा? हो तो हनुमान जी के हृदय में खड़ा. तो हनुमान सबसे बड़ा. और हनुमान का है का बड़ा? वो तो डासाळा गाव में खड़ा. तो डासाळा सबसे बड़ा. असा मारुतीराय आपण आपल्या गावात या ठिकाणी तेजपुंज मारुतीरायाची मूर्ती, भव्य दिव्य मंदिर आणि त्याचा कळशारोहण सोहळा आहे. आपण सुद्धा वजनदार माणसं आहेत. विडल मंदिराचा कळशारोहण सोहळा आहे. ज्ञानोबाराय सांगतात का देवळाच्या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू. का सुवर्ण सिद्धी कसो 16वा जैसा. 16वा कस लागला की सोनं परिपूर्ण. गंगा नदी सागराला मिळाली गंगा परिपूर्ण. मंदिरावर कळस बसला मंदिर परिपूर्ण. आणि कळस पाहिल्यावर अहंकाराचा नाश होतोय. तुका मने मोक्षे देखील कळस तात्काळ नाच अहंकाराचा. तात्काळ नाच अहंकाराचा.
देखील या कळस मॉनिटरला थोडा वास. तात्काळ हा नाश अहंकाराचा. बसणारी फ्रेश बसा बरं सगळे अशी जरा रिलॅक्स. तुम्हाला काय टेन्शन आहे का काय दडपण नाही बुवा. आज मोकळं बसा बरं. टाळी वगैरे अशी मस्त इतकी चाल सुंदर आहे. पकवाजातून बोलायला सुंदर. एखादा सुविचार जरा जरा टाळी वाजून असं जरा दाद द्यायला शिका. का टाळ्याला टोल ना काय टाळ्याला टोल नका नाही. जीएसटी नाही टॅक्स नाही. टाळ्या वाजल्या कुणाची ईडी कुणा ईडीची धाडवी आजपर्यंत आली नाही. त्याच्यामुळे मोकळं बसा. हाताने टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम विडलं. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा. अहंकाराचा नाश करण्याची ताकद कळसाच्या दर्शनात आहे. हे परमार्थातलं फार मोठं फळ आहे. बदल झाला. आवाज मगाशी होता तसाच ठेवा. चांगला लागला होता. ह्याच्या अगोदर 1-2 मिनिटं हात बदल करू नका. तसाच ठेवा. चेंज झाला आता. तात्काळ हा नाश अहंकाराचा. अहंकाराचा नाश करण्याची ताकद आहे. सध्या अहंकारच लय झालाय लोकांना. हा लोक गुंड्याच लावी नाही सध्या. म्हणजे ते लावाय बघतात पण ती छाती इतकी फुगती की तटात तुटून जाते इथं. हा आणि परमार्थात ते जमत नाही. म्हणून नामदेवरा म्हणतात अंगाराचा वारा न लागो राजा. अंगाराचा वारा न लागो राजा. माझ्या विष्णुदास भाविकाची भाविकाची भाविका गणपतीची बाधा न होतो नका. माझ्या विष्णुदास भाविकाची भाविकाची भाविका गणपतीची बाधा न होतो नका. नामदेवरांनी मागणी केली माझ्या हरिभक्ताला अहंकार तर नकोच पण त्याचा वारा सुद्धा नको बर. म्हणून पंढरीच्या लोका पाया ही वारकरी एकमेका पुढे जी वाकत येत आहे ना की मागणी तशी नामदेवरांची नाही तर वारकरी तरी काय वाकला असतं काय. वारकरी सुद्धा लई चित्र आहेत पण हे का वाकत येत आहेत. आपल्या मालकाची मागणीच वजनदार आहे. अंगाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णू. आणि अहंकार नको वाकाय शिका. लोक म्हणते शिकला तेव टिकला. शिकला तेव नाही टिकला. जे वाकला तेवच टिकला. आणि जे नम्र झाला तेव देवाला कोणतोय. नम्र झाला भूता नम्रता फार महत्वाची. नम्र झाला बुता तेने कोंडिले अनंता. जे ज्वारीचं कणीस वाकलेलं असतं तेच देवाच्या दारातही त्याला आकडी म्हणते. असं वाकलेलं असतं ते. धरणी मातेचा आभार मानतो तुझ्या कृपेने माझी जीवनाची निर्मिती झाली. मी तुझ्या चरणाशी नम्र आहे असं ते वागतं. ते देवाच्या दारात पूजेला. आणि जे ताट आहे मुंडक्या सकटच हाणतात त्याला. पूर्ण झाले जात इतक्या लेट करंट असं द्या पण 4G बरं का. कळालं तुम्हाला का टाळेवाला. महापुरे जाडे जाते ते लवाळे वाचते. महापुराला मोठ्याल्या खोडाची झाड होते. पाण्याचा झपका बसला. काड्यादिशीने मोडून पडली. पण बारकाले लवाळ होतं. पाणी आले की त्यांनी अंग टाकलं. पाणी गेलं वरून. पाणी गेलं निघून. परत उभं राहिली. कोण कोण राहिले ते लवाळे वाचते. हा नम्रता. 2-4 अरे तुकोबऱ्या सुद्धा म्हणजे लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा, मुंगीहून साखर खायची. आपलं कळस बघितले अहंकार जातं ह्याच्याविषयी चालू बरं का कळशावरून 16. हा नम्रता. आणि मुंगी दिसायला आणि झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दुसऱ्या मुंगीने खणकुन काना खाली मूर्ख म्हणले आतरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. घरातली नीट बोलायला लागलास पंचायत समिती लढवायला. आतरून बघून पाय पसराव माणसाने. नाही जाऊ शकत मुंगी दिल्लीला. जाईन का ह्या मंडपाला येडा जर टाकायचं म्हणलं तर मुंगीला दिवस जाईन काय, बारीक चालच किती काय मुंगीची. मुंगी दिल्लीला जाऊ शकत नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, एखादा माणूस दिल्लीला चालला आणि त्याच्या गुपचूप खिशात जाऊन मुंगी बसली तर नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली आणि तिथे गेल्या त्या मुंगीने डासाळ्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. पुरावा. हे बघ म्हणली संसद भवन मोदी साहेबांची एंट्री होणार आहे 2 मिनिटात, व्हिडिओ कॉलवर तुला मोदी साहेब दाखवतील. आणि मग डासाळ्यातली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग. मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला 2 गोष्टी गरजेत. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा जरा. आणखी थोडं फोडून सांगतो. ज्याला परमार्थात उच्चतम स्थान गाठायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हाल माझ्या ज्ञानोबरा रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. विडवलं नम्रता. जे वागतो समाज त्याच्या पुढे वागतो आणि जे वागतो तोच टिकतो. आणि म्हणून अंत करण्यामध्ये नम्रता निर्माण करण्याची ताकद आणि अहंकार घालवण्याची ताकद. तुका म्हणे मोक्ष देखील कळसतात काळ हा नाश अहंकाराचा. ज्ञानोबऱ्यात सांगतात लोकी तरी हाती आईसे जे कळस दुरुनी दिसे ते तर भेटीची हात वसे देवतेची. ते ज्ञानोबऱ्यात सांगतात कळसाचं महत्व की लांबून जरी कळ दिसला आणि त्याचं लांबून जरी दर्शन घेतलं तरी त्या देवाचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. हे कळसाचं महत्व ना. सकाळी शरण 16 विडवलं. अशा हनुमंतरायांचं हे मंदिर आहे. मारुतरायांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक संकट आहे. पडता जड भारी. पडता जड भारी या शब्दाचा अर्थ आहे तुमच्यावर संकट आल्याच्या नंतर काय करायचं. दाशी आठवावा हरी. अरे हनुमंतरायांवर सुद्धा कितीतरी संकट आहे, पण ज्या ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस आमच्या हनुमंतराने प्रभू रामचंद्राचं चिंतन केलंय. विडवलं संकट देवावर आहे, संकट जीवावर आहे, संकट माणसावर आणि संतांवर आणि सगळ्यांवरच आहे. संकट नाही, दुःख नाही, कष्ट नाही, यातना नाहीत असा एकही माणूस या जगामध्ये तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. पण ज्याला त्याला वाटतंय मीच दुःखी आणि सगळं दुःख माझ्याच वाट्याला आले, हा आपला भ्रम आहे. या जगात प्रत्येकालाच दुःख. जो देखेस दुखिया बाबा दुखिया कोई नहीं. क्या बात. जो देखेस दुखिया बाबा दुखिया कोई नहीं. जो देखेस दुखिया बाबा दुखिया कोई नहीं. जो देखेस दुखिया राजा दुखिया परिजा दुखिया राजा दुखिया परिजा दुखिया दुखिया गंगा मचाती रे. दुखिया कोई नहीं रे. दुखिया कोई नहीं रे. जो देखे दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. जो देखे दुखिया बाबा बाबा दुखिया कोई नहीं रे. देखे दुखिया बाबा दुखिया कोई नहीं. वा पंढरी महाराज. जो देखे सो दुखिया बाबा. सगळी दुःखीत रे. राजाला वाटते प्रजा दुखी, प्रजेला वाटते राजा दुखी. सगळेच सुखी कोणी नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, जोगी दुखिया, जंगम दुखिया. निर्माण केलेली दुःखी निर्माण करणारा सुद्धा माणूस जगामध्ये नाही. पण दुःखावर मात करण्यासाठी रामबाण औषध म्हणजे दाशी आठवावा हरी. विठ्ठल हरीचं चिंतन करा, हरीचं स्मरण करा. संकट कुणावर आला आहे का. आवाज बदल झाला.
बदल झाला. मग असे एक नंबर लागला तसाच आवाज ठेवा आता. हॅलो, वरचा वाढला वाटतं, ते कमी करा थोडं. छान होता सुरुवातीला माझा, तसाच ठेवा आता. 2 मिनिटापूर्वी होता तसं. पडता जडबा. हां, संकट आल्यानंतर काय करायचं. 5 पांडव जेवायला बसले आणि जेवताना ताट्याच्या कडेने पाणी फिरलं. धर्मपत्नी आली. धर्मराज घास मंडर मुखात घालणार. द्रौपदी असे म्हणल्या, मालकाला म्हणल्या, थांबा. झालं काय, जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. द्रौपदीचा भाऊ कोण? देव. आता ताटाव बसल्या देवाला आणायचं एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली आपली, गंध उगाता उगाता स्वप्नात याय नाही, डायरेक्ट देवाला. धर्मराज म्हणले असलं जमणार नाही, काल सांगाय पाहिजे. अर्जंट कसं जम. द्रौपदी म्हणली, माझ्या भावावर प्रेम आहे, माझा भाव आलाच पाहिजे. आणि ह्यांचं लय भावप्रेम असतं महिला मंडळांचं. हा, त्यांचे इतकं भावप्रेम त्यांचंच. हा, आवाज इको झाला थोडा, इको कमी ठेव. एकदाच लावून ठेव माझा. मागाशी तसा बदल करू नका, आता ती लिंक लागत नाही. मग आवाज बदल केला ना, मग किती पॉवर लावा हे कळत नाही. एकदाच लावून ठेव सिस्टीम, मागाशी होती तशी. बहिणीचं भावप्रेम हे आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलंय. आणि आता सुद्धा लय भावप्रेम असतं. बघा ना, संसार करताना माता माऊली किती संसार चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. त्याला बिड्या वड्या मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा होई, पण रांगत जायचं सांगत यायचं. हा, पण बहीण भावाचं प्रेम बी आता राहिलं नाही बरं का, जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावा लावती, पैसे फेकन मग सहीला ये. बहिणीच्या मनात पाप नसतं, पण दाजी आगाव असतो. दाजीने जरा नीट राहा तुमच्या नोटासाठी. ह्या बहीण भावाचं प्रेम तोडू नका. विडवलं भावाला राग आला, ताटीचा दरवाजा बंद केला तर बहीण पुढाली. दादा, योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, ज्ञानाचा ईश्वर, महाविष्णूचा अवतार. तुमच्या कर्तृत्वाला हे वागणं शोभत नाही. ताटीचा दरवाजा उघडा आणि बहिणीसाठी तुम्ही बाहेर या. काय म्हणते मुक्ताबाई? कल्पना मागे चारा, मिथ्या कल्पना मागे तारा, मिथ्या कल्पना मागे तारा, मिथ्या कल्पना मागे तारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, माऊली ज्ञानराजा, माऊली ज्ञानराजा, ज्ञानराजा. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संत तोची जाणा जगी, दया क्षमा जाते अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरत तोची जाना, सुख सागर आपण व्हावे. ओ जगबोधे निववावे, निववावे, जगबोधे निववावे, जगबोधे निववावे. ताटी उघडा. हे बहिणीचं भाव असलेलं प्रेम आहे. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा, बहिणीवर प्रेम असेल तर ताटीचा दरवाजा उघडून बाहेर ये. वारकरी संपत्तीवर मित्र म्हणतो भावाचे उपकार कमी, पण बहिणीचे उपकार जास्त. मुक्ताबाईचे जास्त उपकार आहेत. कारण ज्ञानोबरणा सुद्धा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर येण्यासाठी आमच्या बहिणीच्या प्रेमाने भाग पाडलं. बहीण म्हणते माझा भाव आला पाहिजे. द्रौपदी, पांडव, संकट आलं पांडवांवर, पडता जडभारी. काय करायचं आता? धर्मराजाच्या बाजूला अर्जुन महाराज बसले होते. धर्मराज म्हणे अर्जुनाला, होय र
मला तर काय देवाचा मेळ लागे ना, तुझी गाडी चालते वाटतोय देव. अर्जुनाची रती होय हा सारथी. बघ बरं देवाला फोन लागतोय का जेवण करायला? घ्या बोलून. अर्जुनाने मोबाईल काढला, देवाला फोन लावला, देवाचा मोबाईल कवरी क्षेत्राच्या बाहेर. मोबाईल होता का तवा? अर्जुन म्हणला इतक्या अर्जंट मध्ये जमत नसते, किती दुस्ती असली तरी तसं नसते. ती प्रोटोकॉल कशाला केलाय मोठ्या माणसाला? प्रोटोकॉल असतो. मूर्खावानी काही वाच जमत नसतं तसं, म्हणजे सिस्टमॅटिक. त्यांच्या बाजूला नकुल सहदेव होते. म्हणले तुम्ही आणता का देवाला? ते म्हणे हे तुमच्यासारख्याचाच मेळ बसणार, आमची काय कथा आहे. त्यांच्या बाजूला भीमदादा बसला होता. त्याला दादा म्हणावं लागत होतं. आता ते झपकीत होतं. भीम म्हणले होती सोपन, ते भीमदादाच म्हणायचं. ती तब्येत होती ना, वजनदार होतं, रगील होतं. ती कुणाची गाठ पडली होती, आधी जे हारी घालीत नव्हता ती ठोका टाकायचं मग जे हारी घालायचं. काही कांचा स्वभाव असता असं, आधी कुचकं बोलणार आणि मग असं गोंजारणार, म्हणजे स्वभाव ते भीम त्याच्यातला होता. ताकद असल्यामुळे ती कोणाला मोजित नव्हतं. आणि ताकद किती होती भीमात? हत्तीच्या शेपटाला धरलं, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह, गुगल वरून कॅमेरा, तिथं हत्ती जायचा फेकल्या. काय पावर असेल भीमात? भीमात एवढी ताकद का होती? तर आईच्या हातचा एक तरी घास खाल्ल्याशिवाय भीमाचं पोटच भरत नव्हतं. एवढं आईवर प्रेम होतं भीमाचं महिला. आणि आईच्या हातचा घास खाल्ल्याच भीम डेकर देत होता. या आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता आईच्या हातचं पटतंय का? एक जण भीम जेवायला बसला, जेवता जेवता आईवरच रागावला. आई कळत नाही इतकी पातळ भाजी का चंद्र ह्याच्यात दिसतोय. 10,000चा किराणा महिन्याला आणतो. दिवसभर माणूस थकून भागून जाते, संध्याकाळी चांगलं खायला मिळेल मनात अपेक्षा असली भाज्या करता होतो नाही, परत स्वयंपाक बनवायचा ना. आई म्हणली बाबा मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असं मस्तय की पातळ पण टेस्ट छान आहे मूर्खा. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की लॉकडाऊन. एवढा फरक म्हणल्यावर कशा ताकते त्या ना. काय आता भीमाला तरी काय ताकद राहिली का? आताच्या पोरांना ताकती नाहीत राहिल्या, चिमणीवणी तोंड झाले ते त्यांची. अरे ताकद होते हनुमंत आहेत. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे हनत्यान आपल्याला येड्यावणी करायला ग. हे वाघ असं झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. दाढी रावणाची जाळी. दाढी जाळ्या मिशा राहिल्या असत्या ना, दडादडाच पेटल्या. त्यांचा एकच बांध आहे ना. गाव बी जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. रावणाचा सुद्धा कार्यक्रम केला असता, पण मारेत्र्या म्हणे थांबा, दाणे दाणे पेले काय खाणे वाले का नाम. तुझ्यासाठी माझ्या मालकाने अवतार घेतला नाही तर तुझा सुद्धा कार्यक्रम केला असता. म्हणजे मला वरून ऑर्डर नाही. रावण काय सोपा होता काय? 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,00,000 लातू, 1,50,000 पण तू. त्याला रेशन कार्ड गहू किती मिळत असन? काय पिवळा कुपनात होतं का काय? सारं करायचं. त्याचं वजनदार माणूस होता, पण त्याची सुद्धा फजिती केली का? महाबली. ताकद आहे. आणि एवढी ताकद का? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा एक थेंब जर दगड पडला तर धाड दिशेने दगड फुटत होतं. दगडाचा सुद्धा भुगा करण्याची ताकद अंजनी मातेच्या दुधात आहे. आणि म्हणून शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो पुढचे. ब्रह्मांडाला वेळ टाकणारी शेपटी आणि वज्रासारखं शरीर. कारण आईच्या दुधात पावर आहे. आता आईचं दूध राहिले का पोरांना? आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटली. फक्त टॉपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली काय त्या पोराला तरी सुधारतंय. तोंडात दुधाची बाटली टाकायची, पोरग झोळीत फेकायचं, आईनं बसायचं तिकडे व्हॉट्सअप खेळत.
दुसऱ्या खोलीत मालिका बघत ती एकटंच झुळीत परके हे करतं गर 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 त्याला काय सुधारा नुसतं डोळं फिरतं बाटलीचं दूध संपलं दाताने बुचानं कुरतानलं त्या लबराचा तुकडा नरड्यात गुतला जाहिरात लागली त्याची मम्मी आली तोवर तर पोरांनी डोळं पांढरं केलं होतं एक कुठं नाही का त्या बाटलीचा त्याच्यामुळे बारकाली पोरं बी पहिल्यासारखे गुटगुटीत राहिले ना ती कमी करा हा आता पहिल्यासारखी पोरं नाहीत आता बघा ना आताची पोरं त्यांची डोके असे मडकेवणे झाल्यात आहेत हातपायाच्या काड्या असे सुख करतात दुखारत असे कमरत दबल्यात आणि डिहरीत फुगल्यात आहेत अशी ती कुपोषणात आवड झाली दुधातलं जीवनसत्वच नाही ना त्या पोरांना लहानपणी ती बाटली मोठं झाल्या मोठी बाटली हा आणि एकदा मोठ्या बाटल्याच नादावं लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही 100 गांधावाली मंडपात असेल एक पेताडच मंडपात इंडिया 100 जणांची बोलती बंद करते ते डायरेक्ट मध्ये गांधावाली काय लायकीचे आम्हाला माहिती त्यांचं सगळं आम्हाला माहिती हा आणि त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावा त्याच्यासाठी बुका थापलाय काय तू 500ची पिन आमचा अध्यक्ष होतो काय पिणारी इच्छित रस्त्या 2 म्हातारे पाराव बसले एक मला होयर दारू प्यायला खोकला जातो कर दुसरा मला 100% जाणार मला कसं काय हरेड्या दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार म्हणला आता ती घालून वेगळे ही घालून अरे पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या चांगल्याच्या संगतीत राहा व्यसन करू नका व्यसन फॅशन वाईट वाटतं दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन गुटखा खाल्ला तोंड फुटन दारू प्याला लेवर फुटन चांगल्या कामाला बंधन टोतन मित्रमंडळ चांगले ठेवण्यात सुरुवातीला पाचत्यान ताडी तुमची ओळख नाडी दारूचल्यातन गोडी एकाव लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी हार लावून त्या दारूला काडी धर ज्ञानोबा तुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी व्यसनाच्या हारी जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा या धर्म मंडपात या जीवनाचा आनंद लुटा आणि परिवर्तन होण्यासाठी सप्ते थे आमच्या रामभाऊनी एवढा नामयज्ञ सोहळा आयोजित केला का तर या निमित्तानं आपला समाज एक व्हावा वैचारिक परिवर्तन घडावं माझ्या ज्ञानोबऱ्या तोपर्यंत जे जे कार घडावं माणसाच्या जीवनात सुजलामता सुफलामता प्राप्त व्हावी हे बदल होण्यासाठी सप्ताह मी तर म्हणतो कीर्तन कमी आहे का पण माणसं बदलली पाहिजेत कीर्तन कमीत का सध्या लय कीर्तन आहे टीव्हीला कीर्तन युट्यूबला कीर्तन सोशल मीडिया कीर्तन मानव जन्माला कीर्तन मियाला कीर्तन वाढदिवसाला कीर्तन बड्डेला कीर्तन जयंतीला कीर्तन वास्तुशांतीला कीर्तन गंगापूजनाला कीर्तन गोड जेवणाला कीर्तन नुसती कीर्तनच आहेत पण बदलायचं कोणी आम्ही जेम झालो सांगून तुम्ही पॅक झाले ऐकू तुम्ही बी काय कमी महाराज वाट लावल्यात का चांगले चांगले घालविल्यात आहे ना तुम्ही बदलायचं कोणी तुमच्यात बदल होतो पण मंडपात हाय तोवर खरंय पटलंय नको रे हा व्यसन करणं वाईट आहे हा मंडपात हाय तोवर कीर्तन संपलं बाहेर गेला काढलीच तंबाखू लय लांबून लांबून महाराज येत्या तर लय आरडत्यात बो रामभाऊने बे सप्त्याला चांगलं निवडून महाराज आणलं होतं म्हणजे तंबाखूवारी निवडते ते आम्हाला कीर्तन संपल्या आणि ते आजचं तर लय बारीक पिलो होतं बो लय जपकीत होतं रे अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं व्यसन करू नका गप सांगतच असते ते होय होय म्हणायचंच असते आपण बी चांगलं वागल्यावर त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा त्यांचा नको लोड घेऊ तू त्यांचा धंदाच आहे तो अरे नका करू नाश आयुष्याचा नका करू मागचं सोडा ना आता सावधवा नका करुणाश आयुष्याचा आणि परिवर्तन घडण्यासाठी हा धर्ममंडप आहे यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे त्याच्यामुळे राहणं वजनदार ठेवा विचार वजनदार ठेवा शरीर संपदा सुद्धा पाहिजे आणि भीम वजनदार हे तर आपला विषय चाललाय 4 जण परीक्षेत नापास झाले म्हणजे आम्हाला देव येत नाही भीमाला विचारलं तुम्ही आणता का देवाला म्हणलं एकाच मिनिटात
म्हणजे कसं काय ती सांगू शकत नाही, पण आणतो म्हणल्यावर आणणार. भीमदादा बाहेर आले, वजनदार गदा होती हातात घेतली आणि गदा गर कर 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 फिरले, सन दिशेने गदा वर फेकली. गदा वर फेकली आणि भीमानं खाली बघितलं. दाशी आठवावा हरी. गदा वर फेकली, गदेला शपथ घातली तुझा मालक आहे म्हणून इकडे तिकडे पडायचं नाही, बरोबर डोक्याच्या सरळ रेषेत फेकले, बरोबर डोक्यात पडायचंय. गदा वर फेकली आणि भीमानं खाली बघून भगवंताचा दावा केला. भगवंता आता जर तू आला नाही तर तुझं देव पण संपलं, माझं भक्त पण संपलं. या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागल. आणि गदेचं गुरुत्वाकर्षण सुरू झालं आणि गदा डोक्यात पडणार. देवानं दन दिशेने उडी टाकली आणि गदा वरच्या वर झिल्ली. अय भीमा, अरे डोक्यात पडली असती तर. भीम म्हणला एवढा येडाय काय, आधी मतदान केले म्हणून तर म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. हे फुकट नाही, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आता काय त्या भीमाचा अंमल बघा. आधीच तर गडी फुगीर होता, आता तर देवाला आणलं म्हणजे ती कोणाला मुजीनाच. दिसेन त्याला झपकत हरलाम्य देवाला आणले. मुद्दा म्हणून अर्जुनाच्या बाजूला नेऊन बसलं. देवाला बसले, हित बसा. हेवलंय माझ्यावर जळत होता. अर्जुनानं भीमाला विचारलं, होय भीमदादा तुम्ही देवाला कसं काय आणलं? भीमदादाने सांगितलं, मी देवाला कसं काय आणलं हे मला माहित नाही. पुणे जिल्ह्यात देहू नावाचं गाव आहे, तिथं तुकोबारे नावाचे महात्मे आहेत आणि त्यांना जाऊन विचारा. आणि भीमानं देवाला कसं काय आणलं हे तुकोबारने अभंगाच्या पहिल्या पडता जड भारी, 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 पडता भारी, पहिल्या चरणात गोबराय सांगतात, पडता जडभारी दाशी आठवावा हरी. संकट आल्यास नंतर भीमदादाने जसं भगवंताचा धावा केलाय, हरीचं चिंतन केले, तसं आपल्या जीवनामध्ये दुःख आले. दाशी आठवावा हरी, हरीचं चिंतन करा, हरीचं स्मरण करा. जर संकटामध्ये हरीचा धावा केला तर हरी काय करतो थाप. मागे पुढे उभा राहे जमाळे तर आहे जमाळी, मागे पुढे उभा राहे जमाळे तर आहे जमाळी, मागे पुढे उभा राहे जमाळी तर आहे जमाळी. खाली वाजा, खाली खाली. मागे पुढे उभा राहे जमाळी तर आहे जमाळी, मागे पुढे उभा राहे जमाळी तर आहे जमाळी, मागे पुढे उभा राहे जमाळी तर आहे जमाळी.
संकट आल्यावर हरीचा धावा करायचा आहे. हरीला दम निघत नाही, मागे पुढे उभा राही जंबाळीत. हरी हा आपल्या भक्ताच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो. आणि प्रसंग आल्यावर दाही देशाला हरीची दासा हरी दाही देशा. पण आपल्या भगवंताचं विघ्न आपल्या भक्ताचं विघ्न निवारण करतो. संकट जनाबाईवर संकट आलं, चोरीचा आळ आला म्हणजे जनाबाईने चोरी केली, देवाचा शेला चोरलाय. तर जनाबाईने चोरी केली होती का? नाही, पण आळ आला. जनाबाई म्हणे देवा मी चोर नाही, तू चोर आहे. दरीला पंढरीचा चोर हरीला, पंढरीचा चोर हरीला, पंढरीचा चोर हरीला, पंढरीचा देवा तूच चोर आहे आणि माझ्यावर चोरी चाळ. आवाज थोडा. तुझ्या दरबारात खऱ्याला किंमत नाही. देवाचा पुण्यवंत पाताळ किंगला, नाही रे नाही. तुझ्या दरबारात खऱ्याला किंमत नाही. धुंद झाला तुझा दरबार आहे ना, हा धुंद झालाय. आणि सध्या सुद्धा दरबार धुंदच आहे बरं का. सध्या सुद्धा खऱ्याला किंमत नाही. काय त्या टीव्हीला 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय चांगलं नाहीच त्या टीव्हीला. धाराधारी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी बुकाबुकीन थुकाथुकीन शाई फेकान टायर जणांना आंदोलन करा मोर्चा काढा. ह्याची गेली त्याची आली, ह्याचं उपोषण, ह्याचं मरण, हिथं रिसॉर्ट पाडन, ह्याचं गायरान हानान. अरे जगू द्याला का लोकाला बिडीला पैसे राहिले नाही तर तुमचं काय लावलं या. महाराष्ट्रात काही घडू शकतं. एका पंचवार्षिक मध्ये 3 मुख्यमंत्री, चौथ्याची सुद्धा दाट शक्यता होती 10-15 दिवसापूर्वी, पण झाली दाबादाबी. परत कधी बी स्फोट होऊ शकतो. अजून वर्ष 1.5 वर्ष आहे, काही होऊ शकतं. त्याला महाराष्ट्र म्हणायचं. खऱ्याला किंमत राहिली नाही. तत्वन राजकारण पक्षनिष्ठान जनमताचा कौल ह्याला 0 किंमत आहे. आपल्याला तर सगळ्यांनी गृहीतच धरले, त्याच्यामध्ये काय आपला तर काही विशेष राहिला नाही. आपण शून्यता जमाय. हा रद्दी 20 रुपये किलो आहे, भंगार 40 आहे, कांदा 5 रुपये. आणि वरून म्हणते शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका. त्याला हौस आली का मरायची? तेवढं आनंदाने मरतोय का? खरं सांगा. अरे त्याला परिस्थितीच तशी येते ना, अवघड परिस्थिती. म्हणजे खऱ्याला किंमत नाही. कष्ट नीती काही तसलं काही राहिलं नाही. नीतीचा ना आपला तर विषय संपलाच आहे. जपानमध्ये चोर पकडा मशीनला 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. म्हणजे चोराचा मिळच नाही, पण मशीनच नेलं. अमेरिकेत गाडी निघाली बिगर ड्रायव्हरची, त्याला ड्रायव्हरच नाही. भारतात चर्चा सुरू झाली, ती गाडी धडकल्यावर हाणायचं कोणाला? कारण आपल्याला पहिला ड्रायव्हर वाढायची सवय ना. ड्रायव्हरच नाही तर धरता कोणाला? सगळी असली परिस्थिती झाली आपली. म्हणजे माणसं विचित्रित. भारतात बूट पॉलिश करायला माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. जायचं मशीनीत पाय ठेवायचा, त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हातात जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येणार, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ती काय सप्त्याची पंगत आहे का? कोणी यान खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, मग त्या बॉक्सात टाकायची, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन तिथे एक तिथे एक तिथे एक, दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्यांनी ती मशीन बघितलं भाऊ.
आणि त्याने डोकं लावलं, एलन मशीन मध्ये पाय ठेवला, मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला, एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकाट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केलाय, मला आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. म्हणजे आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. लगेच चित्री माणसं अति हुशार आहेत मायबाप. हा सगळं अवघड झालं. काय धर्म संस्कृती तर काही राहिलं नाही. सध्या पैसा ज्याला जास्त धर्म चाललाय बुडत. हा आणि जास्त पैसा आला की माणसं देवधर्माला मानित नाहीत. हे वाघ परिवारासारखी मोजकी माणसं आहेत. हा त्या क्षेत्रात उद्योगपती क्षेत्रामध्ये क्रांती करून सुद्धा माझ्या ज्ञानोबाऱ्या तुकोबाराने ते विसरण्यात हे खरी त्यांची श्रीमंती मायबाप. आता हे सप्त्याने करायचं सोपं आहे काय? हे टाळण पाकवाजन गट्टन हातरी कणिकन पावडर महाराजांना आचार्य मंडे पण शिष्टी म्हण हे लई कुठं नाही जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. असे कार्यक्रम करण्यासाठी माणस सुद्धा भाग्यवान असावं लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवान घरी भजन पूजन, बंदुकीतून गोळीने साठल्या गोळीवरच होत असतो. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदारच असे टाव करून काय चालले रे ह्यांचं नेमकं. याला लय घासावं लागते. भाग्यवंता घरी भजन पूजन, हे वाघ परिवार भाग्यवान म्हणावं लागेल म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. आणि जोपर्यंत आई वडील आहेत त्यांच्या डोळ्यासमक्ष मुलाचं कौतुक आई वडिलांना पाहिलंय मी, ह्याच्यापेक्षा आणखी काय श्रीमंतीन काय मोठेपण असतो. आहे तोपर्यंत मायबाप आपल्या आई वडिलांना आपल्या मुलाचं कर्तृत्व पाहायला मिळालं पाहिजे. सध्या अवघड झाले. 10वीच्या सुद्धा पंचायत झाली. इकडे होत्यात का 10वी? मग बरे बंद झालं. काय काय भागात परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कॉन्ट्रॅक्ट कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते. म्हणले 20,000 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं. अरे जगू द्या धोत्रावाल्यांना. बाप तुमचा जायचा आणि चंपी आमची करता काय. सगळा बदल झाला. चपात्याचं मशीन आले, घेतलं का नाही? महिला मंडळ घेऊन टाका कवर पीठ मळीत बसता. एवढंच मशीन आहे. उंडात ठेवला, मशीन दाबलं, चपाती भाजून बाहेर. आंघोळीचं मशीन आहे. गेल्या लॉकडाऊन मध्ये आला पाहुणा गावात, करायची कांगळ हो करायची, घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. बसला गोतो नुसतं हात पापटाचा. जनरल टेलर मशीन जण पाहुणा बाहेर केला, ते मला वड्यात आंघोळ करतो पण मशीनीत घालून नाही गुतलं होतं. ज्या हे कुणाला टाइम आहे. ही लय अवघड आहे कार्यक्रम करण्यासाठी. पण सगळं गावचे सुद्धा एकी आहे आणि एक विचाराने जगणारे आपण माणसेत म्हणून हे वैभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता अशा बदलत्या काळात धुंद झालेल्या दरबारात असे कार्यक्रम करणं फार अवघड आहे. जाणावे म्हणले देवा बाद झालं, चोर तू आणि आमच्या चोरी चाळ. धुंद झाला तुझा दरबार, सत्यवानाचा बहु केला छळार. इतका छळ मला सुलाव देण्याची शिक्षा असू दे म्हणले. ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. गावातल्या मंडळींची गर्दी झाली. म्हणले लय भजन लय देव करीत होते. आता कसं काय? शेवटची इच्छा काय? शेवटची इच्छा सुद्धा एकच आहे. 1008वा अरे ज्या देवामुळे मला सुलाव जाण्याची पाळी आली त्याच देवाचा सगळ्यांनी मिळून भजन करा. पडता जडवारी 1008वा अरे. शेवटच्या सणात सुद्धा आमच्या जनाबाईनं भगवंताचा दावा केला आणि 16चं पाणी झालं. 16 जाताना जनाबाला भीती वाटली का? नाही वाटली. का नाही वाटली? आता बाया नाही आयचे वाटे जीवा, 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 आयचे वाटे जीवा, आता बाया नाही आयचे वाटे जीवा. गडलिया सेवा गडलिया सेवा अमरदाची. आता माझ्या मने घरावा निधार, आता माझ्या मने घरावा निधार. गडलिया सेवा
आता बहीण आहे आई शेवाटे जीवा घडली या सेवा समर्थाची सेवा घडली त्याच्यामुळे काळजी करायची काम नाही. मग केलं काय? दाशी आठवावा हरी दासानं सेवकानं हरीचं चिंतन करे हरीचा धावा करायचा. तुकोबानं प्रश्न केला महाराज संकट आल्यानंतर हरीचा धावा करायचा. ठीक आहे करणार ही आमची जबाबदारी झाली पण आम्ही हरीचं चिंतन केल्यानंतर देवाची जबाबदारी काय? अभंगाच्या दुसऱ्या मग तो होऊन दिसेन आड घाली सुदर्शन. भक्तांना भगवंताचं स्मरण केल्यानंतर देव काय करतो आपल्या भक्ताला सीन होत येत नाही. मग तो होऊन दिसेन आणि अटीतटीचा प्रसंग आला तर आड घाली सुदर्शन. कधी कधी सुदर्शन चक्र अडवलं. अरे अर्जुनाचा आणि मारुतीचा वाद झाल्यानंतर शेतू वाचवण्यासाठी पुलाच्या खाली आड घाली सुदर्शन. हा सूर्य आणि हा जयद्रथ सूर्य झाकण्यासाठी सुद्धा आड घाली सुदर्शन पण आपल्या भक्ताला सीन होत येत नाही. मग तो होऊ निधी सीन आड घाली सुदर्शन. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये भजनानंतर पाहू. एकदा हाताने टाळी मुखानं नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही थांबा थोडं थांबा सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा आता आणि उभं राहून 2-4 मुलांनी बी मोबाईल मध्ये शूटिंग करा. कीर्तन संपल्यानंतर व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियावर सगळीकडे हे टाळ्याचे क्लिप पाठवून तिथे खाली एरिया श्री क्षेत्र डाचा मारुतीच्या मंदिराच्या काळशरण सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित भव्य दिव्य कीर्तन महोत्सव. भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळो द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जरी की असेल इथे भव्य आणि दिव्य सर्वात नामयज्ञ सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नावलौकिक करण्यासाठी ज्ञानोबा तुकोबारांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे वर करा. वर 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 लेफ्ट राईट आतले बाहेरच्या खालचे वरचे मागचे पुढचे हात वर करा. क्या बात हा सुख सोळा स्वर्गी नाही डोपार कुमाई. वा 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 पुढे
आता अरुण महाराजांसाठी टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. अगदी सुंदर सगळे. वा विडाल 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 तुम्हाला सुद्धा धन्यवाद बरं का. लय टाळ्या वाजवल्या तुम्ही बी. हा फ्रेशच झाली माणसं टाळ्या वाजल्या. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागल्याशी. आता पर सूर्यफुलावाने मानात टाकल्या होत्या काही काही जणांनी. टाळ्या वाजवल्या प्रसन्न होतं. हे धर्म करे असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विस्तार. पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नये का. शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत हे टिकवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण भारतासारखी संस्कृती नाही म्हणून शब्दच कसा आहे. भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का. असं कधी ऐकलं का. चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा नाही. पण भारत माते की आई म्हणतोय आपण. या देशाला का पवित्र विचाराची माणसं म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं. तंत्रज्ञान कसं असावं जपानकडून शिकावं. धूर्तपणा कसं असा अमेरिकेकडून शिकावा. कपटीपणा कसं असं इंग्लंडकडून शिकावा. सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं. तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं. आणि संस्कृती कशी अशा माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही. आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज. पुतळा ठेवला इथं. ज्ञानोबा तुकोबा यांच्या अधिष्ठाने शिवाजी महाराजांचा पुतळा का. 393 वर्ष झाला अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमन करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि आजचा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या याने धरती पावन झाली. कोण शिवाजी. पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी. 2000 जण एकटा खिंडळतो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनात तंबूला कळ चरतो त्यांचं नाव तानाजी. वाऱ्याच्या वेगानं घोडा चालवतो त्यांचं नाव संताजी. एका तानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जिवाजी. वाघाला भांडतो त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. स्वराज्य निर्माण केले भवानी मातेने दिलेली तलवार. कशी होती तलवार. चमके शिवबाची तलवार.
अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहेत. आणि हा राजा कोणी घडवला? ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणता जिजाऊ राजमाता. कसे घडलेत राजे? माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. हा सुख सोहळा काय अजून आनंद असतो ह्याच्यापेक्षा स्वर्गात. स्वर्गात काय मी सांगितलं असतं पण मीच अजून गेलो नाही. इतका हित आनंद असल्यावर तरी जायची काय गरज आहे होय अरुण गुरुजी? बसणाऱ्यांना सुद्धा वाटलं की उठून नाचावं. गाये नाचे ओढे मनाच्या आनंदी आवडीने नाचलं पाहिजे.
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हे तर देव नाचतोय. नामदेव कीर्तन करी देव नाचतोय. आपल्याला काय नाचायला हो? इथं नाचलं पाहिजे. आपली बी पोरं नाचत येत पण हरी पटत नाही. डीजे पुढं लग्नात भर दुपारी बिगर चपलाची डांबरीव. त्या नवर देवाला बी काय सुधारण ते बी बांधवलेलं असतं. काळा चष्मा गोडा गोड्यावर बसतो आणि 4-5 पिलावळ त्याच्या पुढे ते बाटलीसाठी पुढं पुढं कराय. 2-4 जण त्याच्या गुंड्या लावाय, 2-4 जण घाम पुसाय, 2-4 जण त्याचं बाशिंग बांधाय. इतके जण हाताखाली असतात. त्याला वाटतं नवर देवाला मी इंद्र झालं. इंद्र नाही तू दलिंद्र आहे. तू काचा इंद्र आहे र? तुला रुपया कमवायची आक नाही. बापाटी एसटीची मजा करतो का इंद्र आहे र? रुपया कमवीत नाही. जावा काय डीजे वाजला, गोडा उदळला, नासा नासा नवर देवच घेऊन गेला लग्नातून. ते बघितलं का? आमच्या जिल्ह्यात झालं, नगर जिल्ह्यात नवर देवच न्यायला लग्नातून. 3 किलोमीटर येड्या बाबळीत पडला होता नवर देव. दुसऱ्या दिवशी गावला. त्याला उपसुपसू बाहेर काढला तरी त्याचा एकच तडका. नवरी कुठे? लोक म्हणजे तिचं कालच झालं. मला कुणा संग? मामाच्या पोरा संग. मला मी आता काय करतो? असा डीजे पुढे नाचाय मोकळा राहा. म्हणून मुलांनी सुद्धा विचार उच्च ठेवा. कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा. देशाबद्दल, धर्माबद्दल, आपल्या परंपरेबद्दल निश्चित स्वाभिमान बाळगा. आणि विचार जर उच्च ठेवले, तुमच्या मनगटातली धमाक जर जगाला दाखवली, शून्यातून जर विश्व निर्माण केलं आणि अशी अंतकरणात तुमच्या तळमळ असेल तर तुमची लग्न होते. हा लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयाला आले मार्केट. पोरींच्या आयाला जेवढं मार्केट आहे तेवढं सोयाबीनला सुद्धा नाही. आता त्यांना लय मार्केट आहे. तर डायरेक्ट पाहुण्याला सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हां, मुलगा आधी साई छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. हां, तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारतात काय? ए बचत गट अपेक्षा मापात ठेवा आणि पोरांना सांगतो क्वालिटी कमवा. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IPS व्हा, PS व्हा, कलेक्टर व्हा, प्रांत व्हा, आर्मीत भरती, नियमित भरती, पोलीस खात्यात भरती. सरकारी नोकरी जर नाही लागली, दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा. चांगल्या त्या संकेत राहा, व्यसन करू नका. पोरीच्या बापाचा फोन येईन कधी लग्न करायचंय. क्वालिटीला किंमत आहे. बोंबलत फिरवतो, तोंडात मावा फुटका, चत्मा बंद पडका, मोबाईल डहाव्या जातो, 10 रुपये तो आईला उलटो बोलतो, बापा डोळं वाटतो, दिसन त्याच्या गुंड्यात तो गावात मोटरसायकलीत आणतो. कोण पुरीच वाटोळ कराय मोकळे र? हा, तुझं बघितलं तर डीजे वाल्याला घाम सुटतोय. असला तुझं पियाले अंग हाली होतोय. आणि मुलींकडल्या बाजूला माझं एक सांगणे, अपेक्षा थोड्या मापात ठेवा. तुम्ही तर आता लय आता आभाळातनच ढगालाच लाता हाणायला लागले. त्याच्यामुळे तुम्हाला काय पाहुण्याला डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. मुलगा आधी साई छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. हां, तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारतात काय? आणि ह्यांची अट काय असते? मुलाला जमीन भरपूर पाहिजे ना, आमची पोरगी रानात येणार. मग जमीन काय तुम्हाला इकाय पाहिजे का काय? गुंठ्या आमची मुलगी रानात येणार नाही. हां, आणि सिटीमध्ये राहिलेली शिकलेली मुलगी, एज्युकेटेड, आणि तिला स्वयंपाक वगैरे तसलं काही जमत नाही, ती स्वयंपाक करणार नाही, धुणी भांडी करणार नाही. ती नेमकी करणार रे काय बुवा? ते लग्न झाल्यावर फक्त घरच फोडणार आहे का? ती फक्त नवऱ्याला वायला काढणार आहे का? म्हातारा तेवढंच जमतं का तिला? बाकीचं काहीच जमत नाही का? हे आय हो, अपेक्षा मापात ठेवा. मोठ्याच्या घरात पुरी त्याच्या डोक्यातनं काढून टाका. सध्याची फॅशन आली.
अरे गरीबाच्या घरात पुरी द्या, वारकऱ्याच्या घरात पोरगी द्या, शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या. लग्न जमत आहे मुलाला 100 एकर जमीन आहे, पण मुलगा जर 10 रुपये येणार निघाला 5 वर्षात 1 एकर ठेवणार नाही. पण लग्न जमत अर्धाच एकर जमीन आहे, पण मुलगा जर जिद्दी निघाला त्याचे 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. कर्तृत्ववान मुलाला मुली द्या. फक्त मोठ्याच्याच घरात द्यायचं हे डोक्यातून काढून टाका. शेतकऱ्याच्या घरात, वारकऱ्याच्या घरात पुरी द्या. पाहुण्या रावळ्यात द्यायचं सोडून लांबची स्थळं पैशासाठी गाठायची, परत संसाराचं वाटोळ झालं, परत टेन्शन घेऊन बसायचं. ही सध्याला फॅशन झाली. म्हणून विचार उच्च ठेवा आणि एकी ठेवा. गावागावात ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबाचं गावात वजन असतं. 4 भाऊ आहेत पण एकत्र आहेत तर गावात वजन आहे. ज्या कुटुंबात एकी त्यांचं गावात वजन, आणि ज्या गावात एकी त्या गावाचं तालुक्यात वजन असते. हा, गावात जर एकी असेल तर तालुक्यात चर्चा होते, गाव असेल तर असं असं का, एकीला किंमत आहे मायबाप. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. आणि ज्या घरामध्ये एक विचार आहेत तिथं क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज तरुण मुलं भरपूर आलेत. जाता जाता तरुण मुलांना एक सांग नाही, दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवू नका, पण आपला धर्म किती श्रेष्ठ हे सांगायला कधी मागं राहू नका. आपल्या धर्माबद्दल निश्चित तुम्हाला स्वाभिमान अभिमान पाहिजे. धर्म टिकवला आमच्या छत्रपती शिवाजी. जातीपातीच राजकारण त्यांनी कधी केलं नाही. 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले, स्वराज्याची मुहूर्तमेढ रबली. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणाऱ्या पण माणसं आहेत. आणि म्हणून तरुण मुलांना सांगणे, धर्म टिकवा. आणि गावागावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवणं हे काळाची गरज आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गावातल्या तरुण पिढीने एकत्र व्हा. गाव स्वच्छ करा, गाव साफ करा. ही काळाची गरज आहे. लय महत्वाचा मुद्दा आहे. आणि मराठवाड्यात लय अवघड आहे. गावाच्या कडेने गाडी सुद्धा घालू वाटत नाही. स्वच्छ भारत मिशन. अरे एक चंद्रावर गेलं ना आपल्याला शौचालय बांधणं होत नाही. सरकार त्याला देते 12,000 अनुदान. त्याचा लाभ घ्या ज्यांच्याकडे नसेल त्यांना. ही काळाची गरज आहे. अवघड परिस्थिती सध्या माय. आणि सरकारने दिलेल्यांची काय काय किंमत नसते. एकाने सरकार करून शौचालय घेतलं त्याच्यात शेळ्या कोंडा जाते. एकाने तर संडासमध्ये पांढरपरी टाकली, टपरी. अरे तिथं दुकान टाकणाऱ्याला अक्कल नाही, पण तिथून मावा घेणाऱ्याला कळाव ना आपण कुठला माल घेतोय बुवा. ते दिलंय कशासाठी, त्याचा वापर करतोय कशासाठी. हा, स्वच्छ सर्वेक्षण. गावात एकी व्यायामशाळा खोला. गावात तरुण मुलाने एक व्हा. आपल्या धर्मासाठी, आपल्या परंपरेसाठी हे सध्या काळाची गरज आहे. आणि हे वैचारिक परिवर्तन घडण्यासाठी हा धर्म मंडप आहे. वेळाला यासाठी आपल्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम असावं. मग देव तुमच्यासाठी बघा कधी धावून येणार. मग तो होऊन देशीन आड घाली सुदर्शन. पण कोणासाठी येतो? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम. आणि ते नाम नुसतं सिजनेबल नाही, अखंड घ्यावं. रंगला या आवाज बदल झाला. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. हे अखंड भजन ज्याच्या मुखात आहे त्याच्याच जीवनामध्ये 12 वाटा पळती विघ्ने. तुम्ही म्हणता महाराज नाम घेतल्यानंतर विघ्न 12 वाटाने जाते असं तुम्ही आम्हाला सांगता. मग नाम कोण घेत नाही? सगळेच भजन करतात.